नवी मुंबई के युवा नेतृत्व एवं पूर्व विधायक संदीप नाइक के जन्मदिन के अवसर पर शहर भर में सेवा और जनकल्याण से जुड़े विभिन्न उपक्रम आयोजित किए जा रहे हैं। इसी कड़ी में नेरुल में भाजपा नगर सेवक तथा क्रीड़ा सांस्कृतिक एवं युवक कल्याण समिति के सभापति गिरीश म्हात्रे के माध्यम से जनसंपर्क कार्यालय में निशुल्क NCMC स्मार्ट कार्ड पंजीकरण शिविर का आयोजन किया गया। शिविर को नागरिकों का उत्स्फूर्त प्रतिसाद मिला। सुबह से ही बड़ी संख्या में ज्येष्ठ नागरिक, महिलाएं, विद्यार्थी तथा नौकरी पेशा नागरिक शिविर स्थल पर पहुंचकर स्मार्ट कार्ड के लिए पंजीकरण करते दिखाई दिए। इस दौरान नागरिकों को NCMC ST स्मार्ट कार्ड की पंजीकरण प्रक्रिया, आवश्यक दस्तावेजों तथा कार्ड के उपयोग और उससे मिलने वाली सुविधाओं की विस्तृत जानकारी भी दी गई। इस खास अवसर पर खुद शहर की महापौर सुजाता पाटिल भी उपस्थित रही, जिन्होंने गिरीश म्हात्रे आयोजित इस सामाजिक उपक्रम की सराहना की और संदीप नाइक को जन्मदिन की शुभकामनाएं दी। आज आदरणीय माजी आमदार संदीपजी नाईक साहेब यांचा वाढदिवस। खरं पाहता शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी असं म्हटलं जातं आणि ते संदीप नाईक साहेब आणि नाईक साहेब यांच्या बाबतीत खरं ठरतं। खऱ्या अर्थाने आज ज्यांचा वाढदिवस आहे ते सुखदुःखात सामील होणारे, भविष्याचा दूरदृष्टिकोन आणि जनसंपर्कात लोकप्रिय नेतृत्व आपण ज्यांना म्हणू शकतो असे आपले संदीप नाईक साहेब। आणि त्यांचा आज वाढदिवस म्हणजे खऱ्या अर्थाने सर्वच लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्त्यांसाठी एक पर्वणी आहे। आणि ज्या पद्धतीने आदरणीय गणेश नाईक साहेबांनी सांगितलेलं आहे की वाढदिवस हा बुके देऊन साजरा करण्यापेक्षा लोकांच्या उपयोगाचे काहीतरी कार्यक्रम सादर करून जर केला तर नक्कीच ज्या लोकांच्या मनातून शुभेच्छा निघतील ते आशीर्वाद रूपाने लाभतील। आणि म्हणूनच आज सन्माननीय सभापती, क्रीडा समिती सभापती गिरीशजी म्हात्रे यांनी आज मोफत आरोग्य तपासणी शिबिर, त्याचबरोबर स्मार्ट कार्ड बस जे आहे ते इथं आयोजित केलेलं आहे। आणि ह्या जनसंपर्काच्या कार्यातून, जनसेवेच्या कार्यातून आपल्या नेत्याला खऱ्या अर्थाने शुभेच्छा देण्याचं काम त्यांच्या माध्यमातून होत आहे। मी आदरणीय माजी आमदार संदीपजी नाईक साहेब यांना मनापासून खूप खूप शुभेच्छा देते। त्यांच्या कर्तृत्वाचं असंच उंच भरारी घेत राहू ही अपेक्षा व्यक्त करते। धन्यवाद। वहीं सुव्यवस्थित आयोजन और सहज व्यवस्था के कारण नागरिकों ने आयोजकों की सराहना करते हुए संतोष व्यक्त किया। उपस्थित नागरिकों ने कहा कि संदीप नाइक के जन्मदिन को केवल उत्सव तक सीमित न रखकर समाज उपयोगी उपक्रमों के माध्यम से जन सेवा का संदेश देना वास्तव में प्रेरणादायी पहल है। संदीप नाईकांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने गिरीश म्हात्रेंनी जो आज हा राबवलेला आहे त्याचा फायदा सगळ्या ज्येष्ठ नागरिकांना आणि लेडीजना होणार आहे। ह्या वॉर्ड मध्ये त्यांचं काम, संदीप नाईकांचं पण आणि गिरीश म्हात्रेंचं पण काम भरपूर चांगलं आहे। गिरीश म्हात्रेंचं तर विचारायलाच नको, त्यांनी प्रत्येक वेळेला सगळ्या म्हणजे पब्लिकला, प्रत्येक माणसाला त्यांनी मदत केलेली आहे। संदीप नाईकांना काय शुभेच्छा त्यांच्याकडून? संदीप नाईकांना तर मी भरपूर हार्दिक शुभेच्छा देऊ इच्छितो। आज संदीप नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त गिरीशदादांनी शिबिर ठेवलेलं आहे, ह्याचा आम्हाला खूप फायदा होतोय। त्यांना खूप खूप आभार आणि संदीप दादा यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। आज संदीप नाईक यांचा वाढदिवस आहे, त्यांच्या वाढदिवसानिमित्ताने गिरीश म्हात्रेंनी जे महिलांसाठी ST कार्डचा उपक्रम हे केले आहे त्यासाठी आम्हाला महिलांना फायदा आहे। त्यांचे खूप खूप आभारी आहोत। आज संदीप नाईक साहेबांचा वाढदिवस आहे, त्यासाठी कार्यसम्राट नगरसेवक गिरीश म्हात्रे यांनी आपलं ज्येष्ठ नागरिकांसाठी हे ST साठी मोफत कार्ड व महिलांसाठी कार्ड काढण्यासाठी आज त्यांनी ते शिबिर राबवलेलं आहे व त्याला पण भरभरून प्रतिसाद दिलेला आहे व त्यांचं असंच कार्य खूप समाजसेवेचं असतं। त्याबद्दल गिरीश म्हात्रे यांचं धन्यवाद। वहीं नगर सेवक गिरीश म्हात्रे ने अपनी भावनाएं व्यक्त करते हुए संदीप नाइक को जन्मदिन की शुभकामनाएं दी। नवी मुंबईचे युवा नेतृत्व माजी आमदार संदीपजी नाईक साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी ST स्मार्ट कार्ड NCMC शिबिराचे, मोफत शिबिराचे आयोजन केले आहे आणि नक्कीच आज मोफत शिबिराला भरघोस प्रतिसाद भेटत आहे।
साहेबांनी आव्हान केलं होतं की त्यांचा वाढदिवस हा समाजोपयोगी कार्यक्रमातून राबवण्यात यावा आणि त्या अनुषंगाने आज स्मार्ट एसटी गाडीचे या ठिकाणी आयोजन केलंय आणि आम्ही या ठिकाणी प्रभागातील नागरिकांना ही सुविधा पूर्णपणे मोफत देत आहोत. आणि नक्कीच आज आपण बघाल या शिबिराला जवळपास 700हून अधिक नागरिकांनी प्रतिसाद दिलाय. सर्वांच्या हक्केला धावून जाणारं नेतृत्व नक्कीच कुठलंही त्यांच्याजवळ काम घेऊन जा नक्कीच पूर्णत्वास नेतात आणि नक्कीच त्यांच्याकडून एक युवकांना प्रेरणा भेटते आणि साहेबांचं एक समाजोपयोगी कार्य आपण या ठिकाणी बघतच आहोत आणि त्याच अनुषंगाने आज आम्ही या ठिकाणी समाजोपयोगी कार्यक्रम राबवत असतो आणि नक्कीच त्यात खूप मोठा आम्हाला आनंद भेटतो. सामाजिक सरोकार और जनहित को समर्पित इस पहल ने एक बार फिर ये संदेश दिया कि जनता के हित में किए गए कार्य ही किसी जननेता के प्रति सच्चे सम्मान और जन्मदिन की सबसे बड़ी शुभकामनाएं होती है. ब्यूरो इनपुट EW नेटवर्क.